बर्नार्ड मॉन्टगोमेरी यांना अनेकदा एक सावध आणि संथ कमांडर म्हणून पाहिले जाते, ज्यांनी क्वचितच धाडसी जोखीम पत्करली. परंतु त्यांचा हा दृष्टिकोन अनुभव आणि परिस्थितीनुसार घडलेला होता. मॉन्टगोमेरी यांनी पहिल्या महायुद्धातील भीषण आणि निष्फळ हल्ले जवळून पाहिले होते आणि त्यांना माहीत होते की अनावश्यक जोखमीमुळे हजारो लोकांचे प्राण जाऊ शकतात. त्यांना याची जाणीव होती की ब्रिटिश सैन्याकडे मर्यादित मनुष्यबळ आणि तुटपुंजी संसाधने आहेत. त्यामुळे ज्या मोहिमांमध्ये अपयश आल्यास विनाशकारी परिणाम होऊ शकतात अशा मोहिमा त्यांनी टाळल्या. त्यांनी आखलेला प्रत्येक हल्ला हा प्रचंड सैन्यबळ, सखोल प्रशिक्षण, अचूक वेळ आणि तोफखाना आणि हवाई दलाच्या पूर्ण समन्वयावर आधारित असे. याचा अर्थ असा होता की त्यांचे सैन्य क्वचितच अनावश्यक धोक्यात येत असे आणि त्यांच्या सैनिकांचा त्यांच्यावर विश्वास होता की ते त्यांचे प्राण वाया घालवणार नाहीत. जेव्हा त्यांनी मार्केट गार्डनसारखी जोखीम पत्करली तेव्हा तो एक मोजलेला जुगार होता, जी त्यांच्या नेहमीच्या संयमी स्वभावाला छेद देणारी एक अपवादात्मक घटना ठरली. धन्यवाद.